साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण धमाल करणार आहोत नवी मुंबई येथील कोपरखैराणे विभागातील फार्म सोसायटीतील सदस्यांबरोबर। बघूयात या सोसायटीतील सदस्यांमध्ये किती उत्साह आहे आणि किती धमाल करतात ते। फार्म सोसायटी मध्ये आज भरपूर गर्दी आहे आणि इथल्या लोकांमध्ये खूप उत्साह सुद्धा आहे। बघूयात आजचा खेळ कसा रंगतोय ते। नमस्कार। फार्म सोसायटी बद्दल थोडंसं आपण जाणून घेऊयात या सोसायटीचे सदस्य अशोक पाटील यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। सर्वप्रथम मी झी टीव्ही परिवाराचं आमच्या फार्म सोसायटीमध्ये स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की ह्या 3:30 कार्यक्रमाकरता तुम्ही आमच्या सोसायटीची निवड केलीत। खरं म्हणजे तुम्ही शतशः अभिनंदनाचे पात्र आहात, कारण ह्या कार्यक्रमाद्वारे आपण समाजामध्ये व्यावहारिक जागरूकता आणण्याचा प्रयत्न करीत आहात। मी आपणा सर्व टीमला ह्या त्यांच्या उपक्रमाकरता शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद काका। मला या सोसायटी बद्दल थोडं सांगा। इथं राबणाऱ्या ही सोसायटी 1508 सभासदांची आहे। बर। सद्य परिस्थितीमध्ये सर्वात महाराष्ट्रामधली सर्वात मोठी सहकारी संस्था आहे, गृहनिर्माण संस्था आहे आणि ह्या सोसायटीमध्ये भारतातल्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात। तुम्ही संक्षिप्तपणे म्हणू शकता की इथे तुम्हाला मिनी भारत मिळेल। बर। सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि ते गुण्यागोविंदाने राहतात आणि विशेष आहे की प्रत्येक जण आपापली जबाबदारी ओळखून इथे वागतो। धन्यवाद काका। बघितलं, ही सोसायटी म्हणजे एक मिनी भारत आहे आणि आज या मिनी भारतामध्ये आपला खेळ रंगणार आहे 3:30चा 3:30 मोरया। चला तर मग सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन सर्वांना मिळाली? टोकन सर्वांना वाटून झालेली आहेत। आता आपण आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड चालू करतोय आणि त्यासाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक छोटी मैत्रीण माझ्या बरोबर आहे। हॅलो, तुझं नाव? जानवी गमरे मंगेश। तू काय करतेस? तू शाळेत जातेस? सीनियर केजी। सीनियर केजी ला जातेस आणि ही तुला हेअरस्टाईल कुणी करून दिली असं डोक्याला बांधायचं? मम्मीनी करून दिली। शाळेत पण रोज तुला आवरून मम्मीच पाठवते? नाही, पप्पा। पप्पा? पप्पा हिला शाळेत आवरून पाठवतात। बर, मग जानवी आता माझं एक छोटस काम करणार तू। मला आहे ना यातली 3 टोकन्स काढून द्यायची। तू देणार? पटकन दे। जानवीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 64। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 11। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? आपला पहिला राऊंड खेळण्यासाठी आपले 3 स्पर्धक फार उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सीता गौरव महाडिक। महाडिक आजी, आपण काय करता? मी घरीच असते। बर। सुनबाई नोकरीला जाते पोलीस मग घरी कोण कोण असतं इथे? मुलगा, सुनबाई, मी आणि 2 नातवंड। आजी, तुम्ही मूळच्या मुंबईच्याच की गावाकडच्या? माझा जन्म मुंबईतच झालेला, बर, पण मी आता आलेले 14 वर्ष झालेले। हा, पण मग गाव कुठलं? महाड। महाडचं तुम्ही? हा। बर, मला सांगा महाडला कोण कोण असतं? माझा 5 नंबर मुलगा आहे, सुनबाई आहे। बर, मग ते ख्याली खुशाली कसं काय कळवतं तुम्ही? फोनने। फोननी येतो तुम्हाला लावता? लावता नाही येत, तुझ्या भावाला सांगायचा, नाही तर सुनबाई असते तिला सांग। आणि हे दोघंही नसले तुम्हाला असं वाटलं की नातू आहे ना, माझा नातू हुशार आहे। नातू खूप हुशार आहे का? हा बघा। मग तो काय तुम्हाला शिकवलं नाही नातवानी काय फोन लावायला? पण त्यांच्याकडे मोबाईल पण असतील ना? हो आहे ना, एक घरात ठेवलेला आहे, दोघांजवळ 2 असतात। नमस्कार। आपलं नाव? गिरजा तावरे। तावरे मावशी, आपण मूळच्या मुंबईच्याच? नाही, मग हिंगोली।
पण मला सांगा, एक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे, तिचा एक लहेजा आहे. तसं तुमच्या परभणी आणि हिंगोली भागातल्या भाषेचा पण लहेजा आहे. मग कसं बोलतात होते? हाय असंच बोलते मी. पण मग इकडे मुंबईमध्ये फार शुद्ध बोलतात. नाही असं काही नाही, माझी हाय अशीच भाषा मुंबईमध्ये पण सुद्धा बोलते. मग सोसायटीतले सगळे लोक तुम्हाला काय हसतात की नाही आपण नाही, मावशी म्हणून चांगलं बोलतात. चांगलं बोलतात? बरं, मग काय कसं बोलतात ते जरा? हाय असं त्याच भाषेमध्ये बोलायचं? नाही नाही, हाय असंच म्हणजे बोलतात. तिकडे मराठवाड्यात पोट्टे हो का करून राहिला बे, नाही का असं किती वेळा ओरडता तुम्ही पोरांना? असं कधी कधी होतंय. होतंय ना, सारखं होतंय. नमस्कार, आपलं नाव? दत्तप्रसाद मापुसकर. काय करता आपण? मी लोधा ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. बर, घरी कोण कोण असतं? घरी सध्या मी आणि माझी बायकोच असतो. बर, म्हणजे राजा राणीच फक्त? सध्या तरी तेच आहे, पण आई वडील आहेत सध्या. कुठे असतात ते? आई वडील ऍक्च्युली अलिबागमध्येच असतात. हा. कारण की आमचं गाव ऍक्च्युली रत्नागिरी, पण आम्ही सगळे अलिबागमध्येच आता स्थायी झालेलो आहोत. तर ते ऍक्च्युली तिथेच असं सध्या सुट्टीवरती ते पण इकडे आलेले आहेत. बर, मग लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष होऊन गेली. 2 वर्ष म्हणजे नुकतंच झालेलं आहे लग्न? नुकतं 2 वर्ष तर झाली ना. 2 वर्ष झाली. बघा, वहिनी आहेत का इथे? ऐकते. नमस्कार. नमस्कार. बघा, ते तर म्हणतात आता 2 वर्ष झाली, इतक्यात कंटाळले ते. मला सांगा, कसं जमलं हे स्थळ? ऍक्च्युली आमची दोघांची ओळख होती. आम्ही दोघेही वाशीला एका कंपनीत काम करत होतो. हा हा हा. तर मित्रमैत्रीण म्हणून आम्ही बरेच वर्ष एकत्र होतो. मग जेव्हा ऍक्च्युली हिच्या लग्नाची बोलणी सुरू झालेली दुसरीकडे, तर आम्ही विचार केला की चला आता कुठेतरी बघताच आहेत, तर चला माझा का नंबर लागला तर बघूया. बर. म्हणून मग डायरेक्ट तिच्याच आईला जाऊन विचारलं की तुम्ही तयार आहात का. तसे आमच्या घरातले एकमेकांना ओळखायचे, तर त्यांनी ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही आमच्या मुलीला विचारू. तर साधारण हिला कल्पना होतीच ती, त्यामुळे तसं काय प्रॉब्लेम आलाच नाही. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज कुणी शोधून काढलं हे मला माहित नाही, पण प्रपोज मॅरेजचे जे कोणी शोधक आहेत ते आहेत आमचे दत्ता भाऊ. आणि मग ते लग्न जमलं, आणि लग्न जमल्यानंतर जो वेळ असतो ना लग्न होईपर्यंतचा, त्या काळामध्ये मोबाईल फोनवर खूप बोलतात. तुम्ही किती बोलायचात? भरपूर. बर, आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल की मी मोबाईलवरनं एवढं का बोलतोय, पण त्याच्याकडे मी वळणार आहे. अगोदर आपण सांगूयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहे. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली, तर ती वस्तू मी तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल. चला तर मग नशिबाचे फासे टाकूयात. आणि पहिल्यांदा फासा टाकतायत महाडिक आजी. महाडिक आजीने मिळालेत 5 अंक. तावरे मावशीने मिळाले 3 अंक. दत्ताभाऊने मिळाले 2 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील महाडिक आजी, त्यानंतर तावरे मावशी आणि सर्वात शेवटी आपले दत्ताभाऊ. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मोबाईल हँडसेट. या मोबाईल मध्ये वायरलेस FM विथ लाऊड स्पीकर, MP3 रिंग टोन्स, रिजनल लँग्वेज आणि पंचांग सुद्धा आहे. महाडिक आजी, या मोबाईलची किंमत काय असेल? 2,500. 2,500? नक्की 2,500 किंमत तुम्हाला वाटते? पाठीमागे 2,000. 1,500. 1,600. 1400. आजी, तुमचा शेवटचा अंदाज सांगा. 1400. 1400 ठाम आहे या मतावर? लिहायची ही किंमत फिक्स करून टाकू. तावरे मावशी, तुमचा अंदाज सांगा. 2000. 2,000 रुपये. पाठीमागे काय वाटतंय? 1,800. 1,999. 1,650. मावशी, फायनल अंदाज सांगा. 1500. 1,500. नक्की ठाम आहे या मतावर? हो. लिहायची ही किंमत लिहूयात. दत्ता भाऊ, तुमचा अंदाज सांगा. 1850. 1850. पाकिस्तान 1,650. 1,650. 1,851. 2,500. दत्ता भाऊ, फायनल अंदाज सांगा. 1800. 1,800. नक्की ठाम आहे या मतावर? लिहायची ही किंमत? चला तर फिक्स करू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितलेली आहे. महाडिक आजींनी सांगितलेली किंमत आहे 1,400 रुपये. तावरे मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1,500 रुपये. तर दत्ता भाऊंनी सांगितलेली किंमत आहे 1,800 रुपये. पाहूयात या मोबाईल हँडसेटची खरी किंमत किती येते. 1,400. 2,000 रुपये.
ज्याच्या जवळची बोली लावली होती दत्ता भाऊंनी, त्यामुळे हा मोबाईल त्यांना मिळतोय. दत्ता भाऊ अभिनंदन, तुम्हाला मोबाईल हँडसेट मिळालाय. पहिला कॉल कोणाला करणार? त्याच्या आधी मी एक सांगतो, तुम्ही आधी मला विचारलेलं की बायकोला काही गिफ्ट दिलं का, तर हा मोबाईल मी आत्ताच माझ्यातर्फे बायकोला गिफ्ट देतो. आता पहिल्यांदा फोन कोण कोणाला लावणार? आता तो तिचा प्रश्न आहे. वहिनी पहिला फोन कोणाला करणार? ऑब्विसली यालाच. त्यांनाच करणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे.